नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रोसेस 2026-27 या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. आता सध्या आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहोत. या ठिकाणी आपण ॲडमिशन पोर्टलवर आता जाऊन बघणार आहोत की खरंच रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी स्टार्ट झाली आहे का. या ठिकाणी आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बघू शकतो की जे बी फार्मसीचे टॅब आहे ते अद्यापही इनॲक्टिव्ह आहे. त्याच कंपॅरिझनमध्ये तुम्ही बाकी बघू शकता, बाकीचे सगळे टॅब आहे या ठिकाणी ते ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्यासमोर एक न्यू डिस्प्ले होत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की डायरेक्ट सेकंड इयरवर जर आपण क्लिक केलं तर हे टॅब ॲक्टिव्ह आहे आणि आपला रिडायरेक्ट केलं जात आहे. बट बी फार्मसीसाठी हे ठिकाणी हे टॅब ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे. आपण जर क्लिक करत आहोत बट हे आपला रिडायरेक्ट करत नाहीये. आपल्याकडे ऑफिशियल नोटिफिकेशन हे आलेलं आहे. या नोटिफिकेशननुसार बी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रोसेस 26-27 ही स्टार्ट झालेली आहे. 31/7/2026 म्हणजेच आजपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन हवं असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी फार्म डी फॉर अकॅडमिक इयर 2026-27 जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपल्याकडे आलेलं आहे. हे नोटिफिकेशन 30/7/2026 म्हणजेच काल रिलीज झालेलं आहे. या नोटिफिकेशननुसार तुम्ही बघू शकता की बी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही स्टार्ट झालेली आहे. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधून येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी 1300 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे आणि जे विद्यार्थी अदर कॅटेगरीजमधून येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी 1000 रुपये फी आहे. त्यानंतर आपल्यासमोर जो रजिस्ट्रेशनचा शेड्यूल आहे तो आहे. तुम्ही बघू शकता 31/7/2026 या ठिकाणी रजिस्ट्रेशनची स्टार्टिंग डेट आहे आणि एंडिंग डेट आहे 10/8/2026 5 वाजेपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू करायचे आहे. आज वेबसाईटवर रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली नाहीये, त्यामुळे तुम्ही उद्यापासून रजिस्ट्रेशन स्टार्ट करू शकता आणि उद्यापासून तुमचा फॉर्म कन्फर्म व्हायला देखील लागेल. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1/8/2026 ते 11/8/2026 5 वाजेपर्यंत जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ फॉर्म या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही ई स्क्रुटिनी करू शकता. नंतर ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल स्क्रुटिनी करायची ते या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी करू शकतात. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट FC सेंटरवर नेऊन व्हेरीफाय करून आणावे लागणार. त्यानंतर जी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे 13/8/2026. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचं नेम, तुमची कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत. जर तुमच्या मार्क्समध्ये, नेममध्ये किंवा कॅटेगरीमध्ये काही चेंज असेल तर तुम्हाला या ठिकाणी ग्रीव्हन्स पिरियड दिला जाईल. तो ग्रीव्हन्स पिरियड 14/8/2026 ते 17/8/2026 म्हणजे 4 दिवस तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे. या 4 दिवसात तुम्हाला ते करेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे 19/8/2026. या मेरिटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव येणार तेच विद्यार्थी कॅप राऊंडसाठी इलिजिबल असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे नाव या फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाही ते विद्यार्थी नॉन कॅपसाठीच इलिजिबल असणार आहे. ते कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं, फिजिकल स्क्रुटिनी कशी करायची, ई स्क्रुटिनी कशी करायची, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय काय चेक करायचं, नंतर ग्रीव्हन्स कसा टाकायचा, यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि IMP फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.